नमस्कार. मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूजटंका. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. अत्यंत महत्वाचं शहर आहे. सुरक्षित शहर असा मुंबईचा लौकिक आहे. परंतु या लौकिकाला काळिमा फासणारी घटना शनिवारी मालाड पूर्व येथे घडली. शेअर रिक्षाच्या स्टँडवर रिक्षासाठी रांग लागलेली आहे आणि या रांगेमध्ये दोन बुरखाधारी मुस्लिम महिला घुसण्याचा प्रयत्न करतात. दोन कोवळ्या हिंदू मुली त्यांना हटकतात. त्यांना सांगतात रांगेत या. परंतु त्या मुस्लिम महिला दंडेली करतात, रिक्षात बसतात आणि निघून जातात. परंतु त्या दोन तरुणींनी आपल्याला हटकलं याचा राग कुठेतरी त्यांच्या मनात आहे. जेव्हा त्या दोन तरुणी रिक्षामध्ये बसतात, कुठेतरी उतरतात, तेव्हा एक जमाव त्यांची वाट बघत असतो. मुस्लिमांचा जमाव असतो. हा जमाव त्या कोवळ्या तरुणींवर आणि एका तरुणावर हल्ला करतात. घटना अत्यंत भयंकर आहे. या घटनेमध्ये कोणी ठार झालेलं नाहीये, कोणावर बलात्कार झालेला नाहीये, कोणाचंही डोकं फुटलेलं नाहीये. म्हणून कदाचित या घटनेला फुटकाळ ठरवण्याचा प्रयत्न होईल. परंतु या घटनेचं गांभीर्य समजण्याची आवश्यकता आहे. मालाड पूर्वमध्ये इतकी भयंकर घटना घडली आहे, परंतु ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथल्या स्थानिक आमदारांनी विधानसभेमध्ये या प्रकरणी तोंड उघडलेलं नाही. खरं तर सुवर्ण संधी होती. विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनामध्ये या अत्यंत गंभीर आणि महत्वाच्या विषयावर वाचा फोडता आली असती. परंतु आपण समजू शकता, मारहाण करणारा मॉब जिहादींचा होता आणि स्थानिक आमदार उबाटाचे होते. धुरंधर सिनेमाचा दुसरा भाग पाडव्याच्या दिवशी प्रदर्शित झाला आणि हा सिनेमा प्रदर्शित होण्याच्या आधीपासून काँग्रेसच्या इकोसिस्टीमने या सिनेमाच्या विरोधात प्रचार करायला सुरुवात केलेली आहे. ही समाजातलं वातावरण खराब करण्यासाठी, समाजामध्ये दंगे घडवण्यासाठी अशा प्रकारचे सिनेमे रिलीज केले जातात आणि हा सिनेमा व्यवस्थित टायमिंग बघून ईदच्या आधी रिलीज केला जातोय. खरं तर या देशामध्ये जे कट्टरवादी आहेत, जे जिहादी आहेत, त्यांना दंगा करण्यासाठी किंवा समाजातलं वातावरण खराब करण्यासाठी, तणाव निर्माण करण्यासाठी कोणत्याही धुरंधरची गरज नाहीये. दिल्लीमध्ये होळीचा थोडासा रंग कोणाच्या तरी कपड्यावर पडतो म्हणून तरुण कुमार या दलित तरुणाची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली जाते. बरं, अशा प्रकारच्या ज्या घटना घडत आहेत त्या कुठेतरी देशाच्या कोपऱ्यात घडत आहेत आणि बाकीचा सगळा देश शांत आहे, अशातला काही प्रकार नाहीये. या घटना प्रत्येक राज्यात घडत आहेत, ठिकठिकाणी घडत आहेत. मी तुम्हाला दिल्लीतल्या घटनेबद्दल सांगितलं, मी तुम्हाला मुंबईतल्या घटनेबद्दल सांगितलं. काल परवा बीडमध्ये सुद्धा अशाच प्रकारची घटना घडली होती. एक निवृत्त सैनिक त्याच्या कारला रिव्हर्स घेत होता. त्याच्या कारचा धक्का एका चहाच्या टपरीला लागला. निश्चितपणे दोष त्याचा होता, परंतु याच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करता आली असती, त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करता आली असती. चहावाल्याने काय केलं? चहावाल्याने या निवृत्त सैनिकाच्या डोक्यामध्ये दंडुका घातला. दंडुक्याचा आघात जबरदस्त होता. त्या निवृत्त सैनिकाचं डोकं फाटलं, परंतु या आघाताने तो काही मेला नाही. मग चहावाल्याने काय केलं? चहाचा उकळता टोप त्याच्या अंगावर उठला. 2-3 वर्तमानपत्रामध्ये या घटनेची 2 कॉलम बातमीच्या स्वरूपामध्ये दखल घेण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी सगळं शांत, सगळं काही विसरले. हेच जर दलित विरुद्ध ब्राह्मण अशा प्रकारची घटना असती किंवा मराठा विरुद्ध ब्राह्मण अशा प्रकारची घटना असती किंवा मराठा विरुद्ध दलित अशा प्रकारची घटना असती तर मीडियाने किमान 4-5 दिवस या घटनेचं चरविचारण केलं असतं. परंतु घटना हिंदू विरुद्ध मुसलमान होती, त्यामुळे मीडियाने 2 कॉलम बातमीमध्ये सगळा प्रकार आटोपून टाकला. हे प्रकार का घडतायत हे लक्षात घेण्याची गरज आहे. मदरशामध्ये लहान कोवळ्या मुलांना धडे दिले जातात की हिंदू हे काफिर आहेत. हिंदूंच्या बायका म्हणजे माले गनिमत, तुम्हाला लुटण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. हिंदूंच्या विरोधात आपल्याला जिहाद करायचं आहे, भारतामध्ये तुम्हाला गजवाए हिंद करायचं आहे. अशा प्रकारचे धडे कोवळ्या मुलांना दररोज दिले जातात, मदरशांमध्ये दिले जातात आणि जोपर्यंत हे प्रकार रोखले जात नाहीत तोपर्यंत अशा प्रकारच्या घटना या देशामध्ये घडतच राहणार. 20-22 वर्षाच्या 2 तरुणी आणि त्याच वयाचा एक तरुण, या तिघांना 20-25 जणांचा एक जिहादींचा जमाव घेरतो, त्यांना बेदम मारहाण करतो. ही घटना अत्यंत गंभीर अशासाठी आहे कारण ही घटना महाराष्ट्राच्या एखाद्या गावखेड्यामध्ये कुठेतरी कानाकोपऱ्यात घडलेली घटना नाही आहे. ही घटना मुंबईमध्ये घडलेली आहे. ही घटना मालाडसारख्या एखाद्या अत्यंत गर्दीच्या उपनगरामध्ये घडलेली घटना आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था या जिहादींसाठी किती चिल्लर गोष्ट आहे हे स्पष्ट करणारी ही घटना आहे. या जिहादींना दंगलीची किती खुमखुमी आहे हे सांगणारी ही घटना आहे. राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे. हे सरकार स्वतःला हिंदुत्ववादी सरकार म्हणून घेतं. राज्याचे मुख्यमंत्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. अनेकदा जाहीरपणे त्यांनी ही गोष्ट सांगितलेली आहे. त्यांच्याचकडे राज्याचं गृहमंत्रीपद आहे. कुरारमध्ये घडलेली ही घटना म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना, देवेंद्र फडणवीस यांना दिलेलं खुलं आव्हान आहे. महिलांमध्ये झालेलं किरकोळ भांडण म्हणून काही लोक ही घटना झटकून टाकण्याचा प्रयत्न करत असतील, परंतु जिथे ही घटना घडलेली आहे त्या वस्तीला, त्या एरियाला अशा प्रकारच्या घटनांची परंपरा आहे. गेल्या वर्षी गुढीपाडव्याच्या दिवशीच इथे दंगा झाला होता आणि त्या दंग्याचं केंद्र होतं, म्हणजे ज्यांनी तो दंगा घडवला ते दंगेखोर होते पठाणवाडी आणि इस्लामपूर या वस्तीतले. शनिवारच्या दिवशी कुरारमध्ये जे काही घडलं ते समजून घेण्याची गरज आहे.
मालाड पूर्व स्टेशनच्या बाहेर रिक्षाची रांग लागलेली, रांगेत सगळे लोक शिस्तीत उभे होते. परंतु या बुरखादारींना कायदा नियम वगैरे काही पाळायचा नव्हता. त्यांनी या रांगेमध्ये घुसखोरी केली, जबरदस्तीने रिक्षामध्ये बसल्या आणि त्यांना त्या दोन तरुणींनी हटकलं म्हणून त्यांनी मनामध्ये खुन्नस ठेवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या दोन महिलांचं नाव अंजुम आणि फातिमा अकबर. या घटनेबद्दल सविस्तर सांगण्याच्या आधी तुम्हाला दोन वेगळ्या घटना सांगतो, ज्या घटनांचा कुरारमध्ये घडलेल्या घटनेशी संबंध नाहीये, परंतु मानसिकतेशी मात्र निश्चितपणे संबंध आहे. 2-3 दिवसापूर्वी धुरंधर पाहायला मी एका मॉलमध्ये गेलेलो आणि त्या दिवशी बहुधा ईद होती आणि सगळा जो मॉल होता तो सदरे आणि जाळीदार टोपी घातलेल्या तरुणांनी भरला होता. मोठ्या संख्येने ही मंडळी इथे आली होती. स्वाभाविक आहे, सण आहे, तर सण साजरा करण्यासाठी लोक कुठेतरी जातात, तर ही मंडळी मॉलमध्ये आली होती. त्यातल्या अनेक तरुणांनी अरबांची वेशभूषा केली होती. म्हणजे जणू ते सांगण्याचा प्रयत्न करत होते की आमचा संबंध कुठेतरी अरबांची आहे, आमचे पूर्वज कुठेतरी अरबस्थानातून इथे आलेले आहेत. हाच विषय पटकथाकार जावेद अख्तर, ज्याने गीतकार म्हणून सुद्धा बॉलिवूडमध्ये खूप मोठी कामगिरी केलेली आहे, त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. जावेद अख्तर असं म्हणतात की हिंदी सिनेमामध्ये जे काही दाखवतात ते सत्य नाहीये. जोधा अकबर या सिनेमामध्ये तुम्ही जे काही पाहिलंय, अकबर तसा नव्हता. प्रत्यक्षात जो अकबर होता तो इतका देखणा सुद्धा नव्हता आणि तो कमरेला लुंगी बांधायचा, अंगामध्ये बंडी घालायचा. हे सगळं जावेद अख्तर सांगताय, ते लक्षात घ्या, मी सांगत नाहीये. त्यांनी पुढे जाऊन जे काही सांगितलं ते असं म्हणतात की या सिनेमांमध्ये जी मुलं असतात ते आपल्या वडिलांना अब्बा हुजूर म्हणत असतात. मी कोणत्याही मुस्लिम घरामध्ये असं पाहिलं नाहीये की मुलगा वडिलांना अब्बा हुजूर म्हणतो. तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली, हे सगळे सिनेमे पाहून या लोकांची डोकी इतकी खराब झालेली आहे की यांना असं वाटतं की आपला संबंध अकबर किंवा शहाजहानशी होता किंवा अरबस्थानामधून जे अरब आले त्यांच्याशी होता. प्रत्यक्षात यांना माहित नाही की ते स्वतः पंक्चर काढतात आणि त्यांचे आजोबा पणजोबा सुद्धा पंक्चरच काढत होते. हे सगळं जावेद अख्तर सांगतायत. परंतु त्या महिलेचं नाव फातिमा अकबर होतं. शेअर रिक्षासाठी रांग लागली होती. त्या रांगेमध्ये 4 चौकांप्रमाणे या 2 बुरखाधारी महिलांना सुद्धा उभं राहता आलं असतं. या रांगा लावणं हा काही राज्य सरकारने केलेला कायदा नाहीये, जनतेने पाळलेली शिस्त आहे. कारण शिस्तीचा फायदा सगळ्यांना होतो, परंतु या लोकांना शिस्त पाळायची नव्हती, कोणत्याही प्रकारचा कायदा पाळायचा नव्हता. त्यांनी जबरदस्ती केली, दंडेली केली, त्या रिक्षामध्ये बसल्या आणि या रिक्षामधून बसून त्या निघून गेल्या. खरं तर हा प्रकार इथे संपला असता. लोक पण विसरून गेले असते की 2 मूर्ख महिला आहेत, त्यांनी नियम पाळला नाही, त्यांनी रांगेची शिस्त पाळली नाही. परंतु या महिलांना तो विषय संपवायचा नव्हता. त्या 2 तरुणींनी त्यांना हटकलं होतं आणि हा जो विषय होता, हा जो राग होता, तो त्यांच्या मनातून जात नव्हता. म्हणून रिक्षातून जाता जाता त्यांनी फोन कॉल केले, काही लोकांना बोलवलं, जमावाला बोलवलं आणि त्या घरी न जाता एका ठिकाणी थांबल्या. कारण या ज्या शेअर रिक्षा असतात त्या एका विशिष्ट ठिकाणी जाऊन थांबत असतात. त्या 2 तरुणी पाठोपाठ त्या रिक्षामध्ये बसल्या. त्याच्यानंतर त्या त्याच ठिकाणी उतरल्या जिथे हा जमाव त्यांची वाट बघत होता. या हिंदू मुली जेव्हा रिक्षाने तिथे पोहोचल्या तेव्हा जमाव त्यांची वाट बघत होता. जमावाने त्यांना रिक्षातून बाहेर खेचलं आणि बेदम मारहाण सुरू केली. काही लोकांच्या हातात लाठ्या काढ्या होत्या. काही लोकांनी हाताने त्या तिघांना बडवायला सुरुवात केली. खरं तर तो जो तरुण होता तो सांगत होता, जाऊ दे, भांडण कशाला, शांत राहा वगैरे वगैरे असं आवाहन करत होता. तर त्याला शिवीगाळ करण्यात आली. आधी त्याला बदडण्यात आलं आणि त्यानंतर त्या 2 मुस्लिम महिलांनी आणि तिथे जो जमाव होता त्या सगळ्यांनी मिळून त्या 2 तरुणींना मारहाण केली. अशा प्रकारच्या जातीय तणावाच्या जेव्हा घटना घडतात आणि तक्रारदार जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जातात तेव्हा पोलीस त्यांच्याशी कशा प्रकारे वागतात हे जरा समजून घेण्याची गरज आहे. जेव्हा मुस्लिमांच्या विरोधात एखाद्या ठिकाणी तक्रार दाखल होते तेव्हा ज्यांच्या विरोधात तक्रार दाखल होते ते झुंडीने पोलीस स्टेशनला घेराव घालतात, झुंडीने तिथे येतात आणि पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याआधी अनेक राजकीय नेते सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशा प्रकारच्या तक्रारी जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये येतात तेव्हा सुरुवातीला पोलीस टाळाटाळ करतात, NC दाखल करून रफादफा करण्याचा प्रयत्न करतात. परंतु कोण जर जास्त डोक्यावर बसलं तर पोलीस त्यांना दाबात घेण्याचा प्रयत्न करतात की तुमच्यावर सुद्धा क्रॉस FIR होऊ शकते, त्यांनी सुद्धा तुमच्या विरोधात तक्रार केलेली आहे. म्हणजे कारवाई करायला टाळाटाळ करतात आणि कारवाई जर झाली नाही तर त्याच्यामध्ये पोलिसांचा सुद्धा फायदा असतो, कारण पुढचा तपास करण्याचे कष्ट त्यांना घ्यावे लागत नाहीत. कुरारमध्ये ही जी घटना घडली ती साधारण 7:30 पावणे 8च्या सुमारास घडली होती आणि त्याच्यानंतर तक्रारदार 8च्या सुमारास साधारण पोलीस ठाण्यामध्ये गेले. पोलिसांनी FIR दाखल करून घ्यायला सुरुवात केली 11:30 वाजता. म्हणजे FIR मध्ये तशी नोंद आहे की 11:30 वाजता पोलिसांनी कारवाई सुरू केली म्हणून. खरं तर 3 तास मध्ये जे होते त्या 3 तासामध्ये पोलिसांनी काय केलं, पोलीस त्या तक्रारदारांशी नेमकं काय बोलत होते, त्यांच्यावर दबाव आणत होते का? पोलिसांनी या 3 तासामध्ये ज्या आरोपीने या तक्रारदारांना मारहाण केली त्यांच्या मागावर काही पोलीस पाठवण्याचे प्रयत्न केले का, त्यांचा काही तपास करण्याचा प्रयत्न केला का, की नंतर बघून घेऊ या मानसिकतेमध्ये पोलीस होते. या तक्रारदारांना 3 तास व्यवस्थित कुथवल्यानंतर 11:30 वाजता पोलिसांनी कारवाई सुरू केली. ती सुद्धा कधी,
जेव्हा तिथे जमाव एकत्र व्हायला लागला, जेव्हा हिंदू तिथे मोठ्या संख्येने एकत्र व्हायला लागले, जेव्हा या गोष्टीची चर्चा व्हायला सुरुवात झाली, तक्रारदार पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्यानंतर 11:30च्या सुमारास पोलिसांनी प्रत्यक्ष कारवाई सुरू केली. 1:30 वाजता FIR नोंदवण्यात आला आणि हे सगळे सुपरस्कार पार पडून जोपर्यंत तक्रारदार त्यांच्या घरी परतले तोपर्यंत साधारण 4 वाजले होते पहाटेचे. पोलिसांनी या FIR मध्ये ज्या कलमांची नोंद केलेली आहे, माझ्या मते प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता ही जी कलमं आहेत ती अत्यंत फुटकळ आहेत. या सगळ्या कलमांमध्ये फक्त एक कलम असा आहे, कलम 3(5) हे जे कलम आहे ते फक्त नॉन बेलेबल कलम आहे. बाकीची जी सगळी कलमं आहेत ती मी तुम्हाला सांगतो नेमकी कोणती कलमं आहेत. कलम भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत कलम 115(2), कलम 120(2), कलम 189(1) आणि 2, कलम 3(5), कलम 351(2) आणि कलम 352. या सगळ्या कलमांचा अर्थ दुखापत, अडवणे, धमकी देणे, गंभीर धमकी देणे, सामूहिक गुन्हा, हल्ला, किरकोळ मारहाण अशा प्रकारची कलमं आहेत. म्हणजे एकूणच पोलिसांनी या घटनेकडे फारसं गांभीर्याने पाहिलं नाही असं ही कलमं पाहून तरी वाटतं. एका मुस्लिम टोळक्याने 2 हिंदू मुलींवर, एका हिंदू तरुणावर केलेला हल्ला आहे. त्याच्यामुळे स्वाभाविकपणे याच्यामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, समाजामध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आणि या सगळ्या गोष्टींची दखल या FIR मध्ये घेतलेली दिसत नाहीये. हा जो गुन्हा घडलाय त्याच्यामधला पॅटर्न लक्षात घ्या. मालाड पूर्व स्टेशनापासून तुम्हाला कुरारपर्यंत जायचं असेल तर तुम्हाला ट्रॅफिक नसेल तर तुम्ही 20 मिनिटात पोहोचता किंवा ट्रॅफिक असेल तर फार तर 30 मिनिटं 35 मिनिटं. या 35 मिनिटाच्या काळामध्ये या 2 महिलांनी म्हणजे अंजुम आणि फातिमा अकबर यांनी फोन कॉल केला आणि 25 जणांचा जमाव एकत्र केला. असा जमाव जो त्या 2 तरुणींना आणि त्या तरुणाला मारहाण करू शकेल. म्हणजे याच्यामध्ये एक पॅटर्न आहे, लक्षात घ्या. प्रत्येक वस्त्यांमध्ये, प्रत्येक पॉकेटमध्ये अशा प्रकारचे तरुणांचे गट सक्रिय आहेत जे एका फोन कॉलसह बाहेर पडू शकतील. इस्लामपुरा आणि पठाणवाडीमध्ये एकेकाळी PFI म्हणजे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही दहशतवादी संघटना प्रचंड सक्रिय होती. या दहशतवादी संघटनेचं इथे जाळं होतं. केंद्र सरकारने या संघटनेवर बंदी आणल्यानंतर सुद्धा या संघटनांचे फुटप्रिंट आजही या भागामध्ये पाहायला मिळतात. आजही अनेक लोक या संघटनेशी संबंधित आहेत. फक्त PFI वर बंदी आल्यामुळे त्या संघटनेचं नाव न घेता ही मंडळी तिथे कार्यरत आहेत. यांचे मोबाईल फोन जर तुम्ही तपासले तर यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या माहितीचे ढीग मिळतील की हिंदूंच्या विरोधात त्यांची मानसिकता काय आहे आणि हिंदूंच्या विरोधात हे कोणत्या प्रकारची कारवाई करत असतात, विदेशातल्या कोणत्या गटांशी यांचे संपर्क असतात. यंदाच्या वर्षीच्या सुमारास ही घटना घडलेली आहे. गेल्या वर्षी अशा प्रकारची घटना गुढीपाडव्याच्या दिवशी घडली होती. ईद आणि गुढीपाडवा साधारण जवळपास येत असतो. गेल्या वर्षी गुढीपाडव्याला काय झालं लक्षात घ्या. मालाड पूर्वमध्ये राणी सती मार्ग आहे आणि त्या मार्गावर काही तरुण भगवे कुर्ते घालून जात होते. तो जो भगवा रंग होता तो एका टोळक्याच्या डोळ्यामध्ये प्रचंड खुपला आणि मग त्या टोळक्याने त्या 4-5 तरुणांना बेदम मारहाण करायला सुरुवात केली. मारहाण करण्यासाठी त्यांनी लाठाकाड्यांचा, सळ्यांचा वापर केला. हे प्रकरण मालाड पूर्वमध्येच घडलं होतं आणि या प्रकरणी 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या वर्षी जर त्यांची व्यवस्थित खातिरदारी करण्यात आली असती, जशी उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगारांची होते, म्हणजे अशा प्रकारची खातिरदारी होते की त्यांना पोलिसांच्या खात्यावर नंतर जावं लागतं, चालताच येत नाही. तर तशा प्रकारची खातिरदारी जर या 4 तरुणांची झाली असती तर कदाचित यंदाच्या वर्षी हा प्रकार घडला नसता. 2 हिंदू तरुणींवर हात उचलण्याची हिंमत या टोळक्याने दाखवली नसती. ज्या ठिकाणी घटना घडली तिथे एक मयूर ज्वेलर नावाचं दुकान आहे. त्या दुकानाच्या मालकाला खरं तर धन्यवाद दिले पाहिजेत, कारण त्या मालकाच्या जागरूकतेमुळे या 2 मुलींचे प्राण वाचले. त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आणि निर्ढावलेपणाची हद्द बघा. एकतर स्वतः नियम पाळायचा नाही आणि तो नियम तुम्ही पाळा असं जर कोणी सांगत असेल तर मनात खुन्नस ठेवायचा आणि जो असं सांगतोय त्याला एका टोळक्याच्या माध्यमातून मारहाण करायला लावायची. म्हणजे अत्यंत निर्ढावलेपणाची ही घटना आहे. म्हणजे पाकिस्तानमध्ये मी काही दिवसापूर्वी बातमी ऐकलेली की लष्कर-ए-तोयबाने एक महिला दहशतवाद्यांची विंग सुरू केलेली आहे. त्याची एखादी शाखा मालाड पूर्वमध्ये सुरू झाली आहे की नाही हे मला माहित नाही. पोलिसांनी खरं तर त्याचा शोध घेण्याची गरज आहे. या फातिमा अकबर आणि अंजुम सारख्या ज्या महिला आहेत त्या एखाद्या दहशतवादी संघटनेशी संलग्न आहेत का याचा तपास पोलिसांनी घेण्याची गरज आहे. एखादं टोळकं एकत्र येऊन 20-25 जणांचा जमाव एकत्र येऊन 2 कोवळ्या तरुणींना, एका तरुणाला बेदम मारहाण करतो आणि त्याच्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये कारवाई करण्यासाठी तिथे जमावाला एकत्र यावं लागतं. तिथे हनुमान चालिसाचं पठण करावं लागतं. शिवसेनेचे नेते संजय निरुपम जे माजी खासदार आहेत त्यांना तिथे आवाज उठवावा लागतो. संजय निरुपम तिथे गेले आणि त्यांनी सांगितलं की ही अत्यंत शर्मनाक घटना आहे
म्हणजे आम्ही सगळे रमजानच्या वेळी, ईदच्या वेळी या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि हे ईदी म्हणून आम्हाला काय देतात तर अशा प्रकारची मारहाण करतात आमच्या हिंदू तरुणींना. स्थानिक आमदार उबाटाचे आहेत सुनील प्रभू, मुंबईचे माजी महापौर, ते या तरुणीच्या घरी गेले. या दोन तरुणींना ज्या मारहाण झालेली त्यांच्या घरी गेले, त्यांच्या कुटुंबियांना त्यांनी धीर देण्याचा प्रयत्न केला. खूप चांगली गोष्ट आहे, परंतु त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांच्या डोक्यावर बसलं पाहिजे होतं. या दोन तरुणींना धीर देण्याचं त्यांनी काम केलं. कदाचित त्यांच्यामध्ये बाळासाहेबांचा शिवसैनिक जिवंत झाला असेल, परंतु विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे, त्यांच्या हाती सुवर्ण संधी होती. त्यांनी खरं तर विधानसभेमध्ये या विषयाला वाचा फोडली पाहिजे होती. अशा प्रकारचा जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न मालाड पूर्वमध्ये होतोय. ज्या प्रवृत्तीने हे केलं त्यांना ठेचून काढा असं शिवसैनिकांच्या स्टाईलमध्ये त्यांनी सांगितलं पाहिजे होतं. त्यांनी गर्जना केली पाहिजे होती. हिंदूंनी त्यांना धन्यवाद दिले असते. परंतु सुनील प्रभू अधिवेशनामध्ये हा विषय उपस्थित करू शकले नाही. कदाचित त्यांना इच्छा नव्हती. कदाचित त्यांच्या पक्षाचं जे सध्याचं धोरण आहे हिरवा बावटा खांद्यावर घेण्याचं, ते बहुधा आड आलं असावं. म्हणजे ज्यांची मतं घेतली त्यांच्या विरोधात बोलायचं कसं, असा प्रश्न कदाचित त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला असावा. म्हणून कदाचित सुनील प्रभू यांनी विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला नाही. प्रभू जर तिथे अवतरले असते तर भक्तजनांना तिथे जाऊन हनुमान चालिसाचा पाठ करावा लागला नसता, थेट कारवाई झाली असती. कारण स्थानिक आमदाराचं वजन असतं पोलीस ठाण्यामध्ये. स्थानिक आमदारांनी ते जर वजन वापरलं असतं तर लोकांना त्यांचा दाब वापरण्याची आवश्यकता पडली नसती. परंतु प्रभू तिथे अवतरलेच नाहीत आणि समस्या निर्माण झाली. त्यामुळे हिंदूंना पुढाकार घ्यावा लागला. अशा प्रकारचे जेव्हा गुन्हे घडतात तेव्हा नेमकं काय होतं लक्षात घ्या. ज्यांच्यावर अत्याचार झालेले आहेत ते सुरुवातीच्या काळात तर त्यांच्या मनामध्ये राग असतो, त्यामुळे ते पोलीस ठाण्यामध्ये जातात तक्रार दाखल करायला. परंतु तक्रार दाखल करायला, FIR करायला पोलीस जर 3-3, 4-4 तास घेत असतील आणि त्यांना पहाटे 4 पर्यंत बसून ठेवत असतील तर मग त्यांचा जो धीर आहे तो चेपतो. आणि मग पुढे सगळे कोर्ट कज्जे वगैरे जेव्हा सुरू होतात, म्हणजे अर्थात जे तक्रारदार असतात त्यांना शेवटी साक्ष द्यायला जावं लागतं. परंतु तोपर्यंत इतकी वर्ष गेलेली असतात की मनामध्ये जो जाळ असतो तो पूर्णपणे शांत झालेला असतो. आणि ही जी सिस्टीम आहे त्याचा फायदा हे आरोपी घेत असतात. कोर्टामध्ये त्यांची निर्दोष सुटका होते. FIR अनेकदा अशा प्रकारे कमकुवत केला जातो की गुन्हेगारांना सजा होणारच नाही. तर याच्याकडे राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष घालण्याची गरज आहे. त्यांनी स्वतः या प्रकरणाचा पाठपुरावा घेण्याची गरज आहे. खरं तर मुख्यमंत्री प्रचंड बिझी असतात, परंतु हे इतकं संवेदनशील प्रकरण आहे की मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घ्यायला काही हरकत नाहीये. या प्रकरणाचा FIR कुरार पोलिसांनी दाखल केला, परंतु त्याच्यामध्ये 354 कलम नव्हतं. 2 वयात आलेल्या कुवळ्या मुली, त्या तरुणींना एका जमावाने हाताने बाहेर खेचलेल्या आहे, रिक्षाच्या हाताने मारहाण केलेली आहे, त्यांच्या अंगाला हात लावलेला आहे. पोलिसांनी पहिल्या FIR मध्ये तात्काळ 354 लावलं पाहिजे होतं, विनयभंगाचं कलम लावलं पाहिजे होतं, परंतु पोलिसांनी केलं नाही. दुसऱ्या दिवशी त्या मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितलं की याच्यामध्ये विनयभंग झालेला आहे. म्हणजे त्या मुलींच्या शरीराला जर ते गुंड हात लावतात, मारहाण करतात, तर त्याच्यामध्ये पोलिसांनी स्वतःहून विनयभंगाचं कलम घेतलं पाहिजे होतं, परंतु पोलिसांनी घेतलं नाही. दुसऱ्या दिवशी त्या मुलीच्या नातेवाईकांना आठवण करून द्यावी लागली. खरं तर त्याची गरज नव्हती. या संपूर्ण प्रकरणाचं CCTV फुटेज पोलिसांकडे आहे. ते CCTV फुटेज पाहून पोलिसांना कारवाई करता आली असती, परंतु पोलिसांना तशी बुद्धी झाली नाही. त्या मुलीच्या नातेवाईकांना आठवण करून द्यावी लागली. असं सुद्धा एक कलम असतं, ते तुम्ही FIR मध्ये लावलं पाहिजे. त्याच्यानंतर त्या मुलीच्या कुटुंबियांशी मी बोललो, त्यांनी असं म्हटलं की हे जे कलम आहे ते नंतर जोडण्यात आलेलं आहे. प्रत्यक्षात ते जोडण्यात आलंय की नाही हे मला तरी माहित नाही, कारण माझ्याकडे जी FIR ची कॉपी आहे त्याच्यामध्ये तरी या कलमाचा उल्लेख नाहीये. कुरारमध्ये जे काही घडलं ते अत्यंत भयंकर आहे, परंतु हा रोग नाहीये. ही फक्त रोगाची लक्षणं आहेत आणि ही लक्षणं घेऊनच याच्यावर आज जर उपचार केले नाहीत तर भविष्यामध्ये मुंबईमध्ये मोठा दंगा कोणीही टाळू शकत नाही. या प्रकरणामध्ये इद्रिस, गुलाम नबी सुरती, इम्तियाज, साहिल अशा काही लोकांना अटक केलेली आहे. म्हणजे कुरारचे जे वपुनी आहेत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील, त्यांनी अशी माहिती दिली आहे की या प्रकरणामध्ये आतापर्यंत 8 लोकांना अटक करण्यात आलेली आहे. या लोकांचा रेकॉर्ड तपासण्याची गरज आहे. त्यांचे PFI सारख्या दहशतवादी संघटनांशी, कधी काळी सिमीशी काही संबंध आहेत का हे तपासण्याची गरज आहे. जर यांना खणून काढलं नाही, इस्लामपुरा, पठाणवाडी किंवा मालवणीमध्ये जे गट सक्रिय आहेत आणि जे अशा प्रकारच्या कारवायांमध्ये गुंतलेले आहेत, जे एका फोन कॉलवर 25 लोकांना घेऊन येऊ शकतात, हे जर गट मोडून काढले नाहीत तर मुंबईमध्ये भविष्यामध्ये मोठा दंगा निश्चितपणे टाळता येणार नाही. त्या दंग्याची तयारी या पॉकेट्समध्ये जोरदार सुरू आहे. कुरारमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर आहे. या घटनेची दखल त्यांच्या पातळीवर प्रशासन, पोलीस, सरकार घेईलच किंवा घेतीलच, परंतु या घटनेची दखल हिंदूंनी घेण्याची गरज आहे. तुमच्या आसपास अशा प्रकारची पॉकेट्स निर्माण झालेली आहे की जिथे एक फोन कॉल केला तर 25-30 तरुणांचं टोळकं येतं आणि कोणालाही
कुठून जाऊ शकतं, कुठनं म्हणजे ठोकणं, तुमची तयारी आहे का, तुम्ही तयार आहात का, अशा प्रकारच्या घटनांना सामोरे जाण्याची मानसिकता किंवा शारीरिक क्षमता तुमची आहे का, तुमचं संघटन आहे का, गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. बघा, या व्हिडिओतून तुम्हाला अशी जर काही प्रेरणा मिळाली तर हा व्हिडिओ मी ज्या कारणासाठी दिला ते उद्दिष्ट पूर्ण झालं असं मला वाटेल. इथे थांबतोय. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अशा प्रकारचे व्हिडिओ यूट्यूबवर फार व्हायरल होत नाहीत. तर ज्यांच्याकडे हा व्हिडिओ जातो त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल असा प्रयत्न करा. सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.